आज तुम्ही बघू शकता 1 महिना झाला असेल, कोणताही न्यूज चॅनल असू द्या, फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, त्यावरती तुम्हाला एकच चर्चा दिसते, ज्यांनी दूध फ्रॉड केलं त्यांना तुकाराम मुंढे साहेबांनी अटक केलेली आहे किंवा त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे ती कारवाई होणारच आहे, किंवा अजून जे पण कोणी लोक असतील ते तुकाराम मुंढे साहेब त्यांना शोधून काढतीलच. पण आज तुम्ही बघत असाल मोठमोठाले कार्यकर्ते ते एकमेकावरती टीका करत बसलेले आहेत. फेसबुकला न्यूज टाकतात, त्याच्या खाली कमेंट माणसं काय पण टाकतात. त्याच्याऐवजी हे करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं चांगलं करायचं असेल किंवा कोणत्याही नेत्याला म्हणा किंवा कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराला जर सर्वसामान्य शेतकऱ्यांबद्दल किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल जर काही वाटत असेल तर त्यांनी त्या व्हिडिओला कमेंट टाकीतपर्यंत किंवा जे फ्रॉड आहेत त्यांना तर शिक्षा होणारच आहे, त्यांच्या कमेंट टाकीतपर्यंत किंवा त्यांच्या न्यूज बघतपर्यंत तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी जे इथून मागे घडलंय हे परत न घडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना. का आपण त्याच गोष्टीचा विचार करायला पाहिजे, हा माणूस त्या पक्षाचा आहे, तो माणूस या पक्षाचा आहे, हा कार्यकर्ता त्या पक्षाचा आहे, यांनी फ्रॉड केला, त्यांनी फ्रॉड केला, हे विचार करत बसून काहीच फायदा नाही ना. जे गोष्ट घडणार आहे ती घडून गेलेली आहे. किंवा काही लोक आज असं पण बोलतात का ही गोष्ट आम्हाला माहित होती पण तुम्ही काय करू शकले का? जे करायचं ते मुंडे साहेबांनीच केलं ना. मग आता तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आज तो डेअरीवाला त्याच्यामध्ये पावडर मिक्स कर, कुठे केमिकल मिक्स करून, पाणी मिक्स करून समजा 100 लिटर दुधाचं 200 लिटर दूध करत होता आणि तेच दूध 60 रुपये 62 रुपये लिटरने विकतोय. आणि आज शेतकऱ्याच्या दुधाला भाव किती आहे? 35 ते 38 रुपये. नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना किंवा कोण पण असेल त्यांना जर शेतकऱ्यांबद्दल किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल जर काही बोलायचं असेल ना तर त्यांनी ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे ना. जे घडून गेलेलं आहे त्याचा विचार करत बसण्यापेक्षा इथून पुढे हे कसं नाही घडणार याचा विचार केला पाहिजे. किंवा जर मोठमोठ्या डेअरीवाल्यांना एवढं मिक्सिंग करून 60 आणि 62 रुपये भाव भेटतोय, मग शेतकरी जर त्याच्यात पाण्याचा टिपका पण टाकत नाही, मग त्यांना जर 60 आणि 62 रुपये भाव भेटला तर त्याच्याकडे ज्याच्याकडे 100 लिटर दूध घालतोय तो 200 लिटर घालीन, जो 10 लिटर घालतो तो 20 लिटर घालीन आणि दूध उत्पादन पण वाढेल. मग जे मोठमोठाले कार्यकर्ते त्यांनी अशी मिटिंग घेतल्या पाहिजे किंवा 10-10, 20-20 लोक गोळा केली पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे तुम्ही स्वतः पॅकिंग करा, त्याचं लायसन कसं भेटतं, ते कस्टमर पर्यंत कसं पोहोचवायचं, किंवा ज्या छोट्या छोट्या डेअऱ्या होत्या आपण ज्या ठिकाणी दूध घालायचं त्या डेअरीवाल्यांनी 10, 20, 25, 100 लोक असेल त्यांना एकत्रित आणून त्यांची मिटिंग घेणं, त्यांना विषय समजून सांग. जिथे तुम्हाला आज 38 रुपये भाव भेटतो तिथे मी तुम्हाला 50 रुपये भाव देतो, तुम्ही दूध व्यवस्थित घाला. आणि आहे त्याने पण ते दूध शुद्ध पद्धतीने कस्टमर पर्यंत किंवा दुकानदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे, जेणेकरून जी गोष्ट घडून गेलेली आहे आजपर्यंत कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहे. जर त्याच्यामध्ये एवढे खतरनाक केमिकल वापरलेले आहेत, त्या केमिकलमुळे जर आज कितीतरी लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि आपण तीच गोष्ट वारंवार तीच रिपीट करत राहून किंवा एकमेकावर टीका करून त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना. मग ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा सर्वांना एकत्रित घेऊन स्वतःचं दूध स्वतः कस्टमर पर्यंत कसं पोहोचवलं जाईल किंवा ती कुणामार्फत पोहोचवलं जाईल आणि जेणेकरून ते पुढच्या कस्टमरला किंवा नोकरदार वर्गाला किंवा कोण पण असू द्या त्यांना शुद्ध पद्धतीचं दूध कसं देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या गोष्टी तर कोणच बोलायला तयार नाहीये आणि सर्वांचा एकच मुद्दा, हा त्याचा माणूस आहे तो याच्यात फॉल्टमध्ये सापडला, तो त्याचा माणूस आहे तो त्या फॉल्टमध्ये सापडला. अशी टीका करून काहीच उपयोग होणार नाही ना. याचा अर्थ काय होतो, ज्याला त्याला ज्याची त्याची पडलेली आहे, ज्याला त्याला ज्याचं त्याचं नाव मोठं करायचंय, कुणाला शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाहीये. शेतकऱ्याची पोरं टाकतात खाली कमेंट, हा सापडला तो सापडला, याला शिवी दे त्याला शिवी दे. हे करण्यापेक्षा सर्वांना एकत्रित घेऊन दुधाचं पॅकिंग करून शुद्ध पद्धतीचं दूध प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसं पोहोचलं जाईल हा प्रयत्न करणं